म्हणजे नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे. आज कपाशीचं पीक पाहता पाहता निरखेड तालुका बाबुळगाव या गावामध्ये आलेला आहो. बंपर म्हणून एक व्हेरायटी आहे नवीन आलेली कावेरी सीड कंपनीची. जसं पाहता क्षणी सुंदरा मनामध्ये भरली असं जसं म्हणतो, तसं या शेतामध्ये मी एंट्री केली. असंच हे पिकाने मन भाळलं. यावर्षीचं जे वातावरण आहे हे बस वातावरण आहे, खराब वातावरण आहे. आणि परंतु जे काही वाणांनी यावर्षी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये हे वाण एक बऱ्यापैकी वाटते. का बोंड पण मोठा आहे, त्याच्यानंतर बोंड जवळ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचं जे बोंड फुटून राहिलेलं आहे हे अतिशय मोकळ फुटून राहिलेलं आहे. सारखी जर याच्यामध्ये पाहतो म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 पंच 40 सारखी एका पाकळी बोंडामध्ये येते. त्याच्यामुळे तो वजन पण बोंडाचं भरपूर वाढतो, म्हणजे वजनदार कापूस आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे वाढफांदी आहे हे सुद्धा आज एक झाडासारखी वाढफांदी आहे. त्याच्यानंतर हे दुसरी वाढफांदी आहे. फळफांद्याचं प्रमाण जर पाहतो म्हटलं तर हे सुद्धा 4-3 बोटावर, 1 बोट 2 बोट, हे बघा ही 2 बोट 3 बोट असं याचं फळफांदी. हे बघा आता इथंच पाहतो म्हटलं तर आता हे एका बोटावर 2-2 बोटावर असे फळफांद्या आल्या. आणि त्याच्यानंतर हे बोंड सुद्धा असं शेंडापर्यंत बोंड लागलेलं आहे. बंपर ही खरोखर चांगलं उत्पादन देऊन जाईल असं मला वाटते. जे जसं नाव बंपर आहे तसंच बंपर उत्पादन सुद्धा जात देणारी आहे. तसेच रोगराईला प्रतिकारक वाटते. शेवटी आपण कापसं तर कोणतंच लावतो, पण हे बंपर वाण कुठेतरी एक वेगळं आहे. बऱ्याचशा व्हेरायट्या म्हटलं तर जुळत्या मिळत्या येतात बऱ्याच ठिकाणी, पण हे मात्र एक आगळं वेगळं झाड आहे. जरी जसं आता कोणतंही पाहतो म्हटलं इथं आता हा नवीन शेंडा काढलेला आहे, याला सुद्धा असा पात्या वगैरे अशा भरपूर आहे. हिरवगांचा प्लॉट दिसून राहिलेला आहे पूर्ण कोणत्याही झाडाला. खूपच छान, म्हणजे आज ह्या शेतातून जायची इच्छा होऊन राहिली नाही. इतकं म्हणजे खूप सुंदर पीक आहे. नाही तर ना ठीक आहे, याचं मेंटेनन्स पण छान आहे, इथं अंतर पण छान आहे, पण जेव्हा व्हेरायटीचा विषय येतो तेव्हा मात्र नंबर 1 बंपर आहे. धन्यवाद.